आदिवासी वनहक्क कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा. सत्यशोधक शेतकरी सभेचे आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याबाबत व सत्यशोधक शेतकरी सभेच्या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी विकास मंत्री महोदयांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. सन 2023 मध्ये नंदुरबार ते मुंबई असा हजारो आदिवासी स्त्री पुरुषांचा पायी बिढार महामोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा नाशिक येथे आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून लेखी आश्वासन दिल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला होता. मात्र 3 वर्षांहून अधिक कालावधी उलटून ही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की वन हक्क कायद्याअंतर्गत स्थळ पाहणी, GPS नकाशे, ग्रामसभेचे ठराव व इतर वैध पुरावे असूनही अनेक दावे अपात्र ठरवण्यात आले आहेत. सुधारित अधिनियम 2012 व शासन निर्णय 16 जानेवारी 2016 नुसार नव्याने स्थळ पाहणी करून पात्र दावेदारांना 7/12 उतारे देण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय वन कायदा 2019 रद्द करावा, अनुसूची जे रद्द करून मालकी हक्काचे उतारे द्यावेत, प्रलंबित व पात्र वनहक्क दावेदारांना फार्मर ID व ई-पीक पाहणी ॲपमध्ये समाविष्ट करावे, तसेच मागेल त्याला सोलार पंप योजनेत वनहक्क धारकांना लाभ देण्यासाठी तात्पुरती ऑफलाईन कार्यवाही करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. MIDC नवापूर अंतर्गत स्थानिक बेरोजगार तरुणांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा सुरू कराव्यात. कोटडा व नांदवण येथील गायरान जमिनी गावाच्या नावावर परत हस्तांतरित कराव्यात. तसेच वनपट्टा मिळालेल्या जमिनींच्या सुधारणा कामात अडथळे आणणाऱ्या संबंधित वन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. पेसा क्षेत्रात खासगी कंपन्यांकडून ग्रामसभेची परवानगी न घेता माती उत्खनन व सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप करत अशा कंपन्यांवर आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायदा, पेसा कायदा व इतर कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांबाबत तात्काळ व वेळबद्ध निर्णय घेऊन आदिवासी समाजाला न्याय द्यावा, अन्यथा पुन्हा नंदुरबार ते मुंबई पायी महामोर्चा काढण्याची वेळ येईल, असा इशाराही सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर RT गावित, रणजित गावित, शीतल गावित, गेवा गावित, विक्रम गावित, राजेश गावित, गोपजी गावित यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. नंदुरबार या ठिकाणी माननीय आदिवासी विकास मंत्री हे आलेले होते. त्यांना सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने निवेदन देण्यात आलं. निवेदन यासाठी देण्यात आलं की ज्या वनपट्टा धारक शेतकऱ्यांना वनपट्टा वाटप करण्यात आलेलं होतं, ते वनपट्टा 2010 मध्येच त्या लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे होतं. पण इथं जी प्रोसेस आहे ती एकदम अत्यंत संत गतीने सुरू आहे. तेच साहेबांना निर्देशनात आणून देण्यासाठी आम्ही निवेदन दिलं की गेल्या 40 ते 45 वर्षापासून आदिवासी पिढ्यान वन जमीन कसतोय, त्या जमिनीचा 7/12 अजूनही देण्यात आलेला नाही. विनाकारण आदिवासींना अपात्र करून नोटिसा पाठवले जात आहेत. जमिनीपासून विस्थापित करण्याचं काम सुरू आहे. तर ते त्यांची फेर तपासणी करण्यात यावी, स्थळ पाहणी करण्यात यावी, GPS मोजणी करून GPS नकाशा पाहण्यात यावा, त्याच्यानंतर माती परीक्षण करण्यात यावी, ज्येष्ठ नागरिक जबाब तपासण्यात यावा, ग्रामसभेचा ठराव तपासण्यात यावा. ते न करता वन खात्याच्या इशाऱ्यावर आदिवासींना अपात्र केले जात आहे आणि जमिनीपासून विस्थापित करण्याचं काम सुरू आहे. हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2023 मध्ये सत्यशोधक शेतकरी सभेच्या पायी बिडार महामोर्चाला लेखी दिलेलं होतं की सदर मागण्यांची अंमलबजावणी करण्यात यावी. परंतु 3 वर्ष होऊन सुद्धा इथं नंदुरबार प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करण्यात केलेली नाही. ती आठवण करून देण्यासाठी आलेलं होतं. दुसरं, या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सामूहिक हक्क मंजूर झालेले आहेत. ते सामूहिक हक्कांबाबत आम्ही जेव्हापासून ते सामूहिक मंजूर केले तेव्हापासून इथल्या प्रशासनाला आठवण करून देत आहे की हे चुकीचे आहेत. ज्या आदिवासी वनहक्क कायद्याअंतर्गत वनपट्टा मिळालेला आहे शेतकऱ्यांना, तीच जमीन सामूहिक म्हणून मंजूर केलेली आहे, सामूहिक हक्क म्हणून मंजूर केलेला आहे. आता कुंकण गावामध्ये बोर्ड लागलेला आहे, वन खात्याने बोर्ड लावलेला आहे आणि त्याच्या चतुर्सीमा दिलेल्या आहे, त्या चारी बाजूच्या दिलेल्या आहेत आणि 200 हेक्टर दाखवलेलं आहे क्षेत्र. पण तिथे 200 हेक्टर आहेच नाही. तिथं 100पेक्षा जास्त आदिवासी वनहक्क पट्टाधारक आदिवासी वनहक्क दावेदारांना पट्टा मिळालेला आहे आणि तिथं 30 हेक्टरसुद्धा खाली नाही जमीन आणि तिथं 200 हेक्टर जमीन सामूहिकसाठी दिलेलं आहे. म्हणजे एका बाजूने आदिवासींना म्हणायचं आम्ही तुम्हाला वनपट्टा देतोय आणि एका बाजूला सामूहिकच्या नावाने आदिवासींमध्ये भांडे निर्माण करायचे, गावागावामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम इथलं प्रशासन करत आहे. ते आम्ही माननीय महोदयांना निर्देशनात आणून दिलं. त्याच्यानंतर वनपट्टाधारक शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना शासकीय योजना देण्यासाठी
आता 2025मध्ये सुद्धा जी आर आलेला आहे, अनेक जी आर निघालेले आहेत, परंतु त्या जी आरची इथे अंमलबजावणी होत नाही. आम्ही वनपट्ट्याधारक शेतकरी शेतात बोर करत असताना, विहीर खणत असताना इथलं वन खातं हे जाणून बुजून त्रास देत आहेत. आता करंजी ग्रामपंचायत अंतर्गत जे वनपट्ट्याधारक शेतकरी आहेत त्यांच्या शेतात पाणंद रस्ता घेऊन जाण्यासाठी रस्ता मंजूर करण्यात आला. आता एका बाजूला मुख्यमंत्री साहेब म्हणतात आणि महसूल मंत्री साहेब म्हणतायत की रस्ता कोणी जर अडवला तर पोलीस बंदोबस्त घेऊन रस्ता मोकळा करा, रस्ता करा, असं स्पष्ट आदेश असताना सुद्धा इथलं वन खातं चिंचपाडा वन क्षेत्रफळ PP पगार आहे हे जाणून बुजून करंजी ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर असलेला पाणंद रस्ता बंद केलेला आहे. तर अशा एका बाजूला योजनांच्या जी आर काढायचं फक्त कागदपत्री योजना कागदपत्र दाखवायचं, प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य आहे आणि वन खात्याच्या इशाऱ्यावर इथलं प्रशासन काम करत आहे. त्याचा मी निषेध करतो, ते साहेबांना आठवण करून देण्यात आलेली आहे. आणि जर हे जे आम्ही मागण्या सादर केलेल्या आहे, तिसरी जी मागणी आहे की कोटडा आणि नांदवण या ठिकाणी जी गुरचरण जमीन आहे ती गावाच्या विस्तारासाठी आहे, गावाच्या सुविधेसाठी आहे. ती जमीन BDCला परस्पर विकलेली आहे. तर ती जमीन परत आदिवासींच्या ग्रामसभेच्या नावावर करण्यात यावी. या अशा ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात निवेदन हे माननीय आदिवासी विकास मंत्री साहेबांना देण्यात आलेलं आहे. जर याची दखल घेतली गेली नाही तर मार्च महिन्यामध्ये परत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आठवण करून देण्यासाठी की तुम्ही जे 2023मध्ये लेखी दिलेलं होतं आम्हाला, त्या लेखीची अंमलबजावणी इथं नंदुरबार प्रशासन करत नाही. त्याच्यासाठी आम्ही परत नंदुरबारपासून पायी बिडार महामोर्चा हा हजारोच्या संख्येने परत आम्ही इथं मोर्चा काढणार आहोत. जर तो मोर्चा काढायचं नसेल तर इथल्या प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष देऊन खरा आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींना न्याय द्यावा, हेच माननीय आपलं आदिवासी विकास मंत्री साहेबांना निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे की या मागण्यांचं अंमलबजावणी इथलं प्रशासन करावं.